नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया ढाबा स्टाईल चिली पनीरची सब्जी। करायला एकदम साधी, सोपी आणि डिलिशियस ही रेसिपी असणार आहे। याला तुम्ही पोळी, भाकरी, नान सोबत, राईस सोबत, तुम्हाला जसं लागेल सॅलड सोबत तुम्ही एन्जॉय करू शकता। शिमला मिरची आणि पनीरची ही भाजी असणार आहे। तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट तयार करूया। त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चिली पनीर बनवण्यासाठी बघा, आपण सर्वात आधी पनीर घेतलेलं आहे। त्याला मी छान असं मोठ्या स्क्यूबमध्ये कट करून घेतलेलं आहे। शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत 3, ह्या पण अशा छानपैकी अशा कट करून घेतलेल्या आहे। कोथिंबीर, काजू आणि बदाम, तीळ आणि खसखस, अद्रक, लसूण, कांदा एकदम मोठा स्लाइस असा केलेला आहे। टोमॅटो घेतलेला आहे एक बारीक चिरून। यासोबत काश्मीरी लाल मिर्च, हळद, जिरा, धना पावडर आणि पनीर मसाला घेतलेला आहे। यासोबत आपण तेलाचा आणि मिठाचा यामध्ये यूज करणार आहोत। चला आपण करूया। सुरुवातीला गॅसवर कढई ठेवून आपण त्यामध्ये तेल टाकूया। तेल छानपैकी गरम झालं की त्यामध्ये आपण आता पनीर ॲड करू। थोडेसे पनीर आपण या ठिकाणी फ्राय करून घेऊया। थोडंसं मीठ पनीरवर मी ॲड केलेलं आहे, किंचितसं असं। अशा पद्धतीने बघा छानसे असे गोल्डन आपल्याला फ्राय करून घ्यायचे। छानपैकी झाले, आता आपण याला साईडला काढून घेऊया। एकदम परफेक्ट असे आपलं पनीर फ्राय करून झालेलं आहे। आता त्याच ऑइलमध्ये आपण शिमला मिरची फ्राय करून घेऊया। थोडंसं मीठ यामध्ये ॲड करूया आपण। असे फ्राय करून घेतल्यामुळे शिमला मिरचीचा जो उग्र वास आहे तो येत नाही।
मिरच्या छानपैकी झाल्या. आता आपण यालाही साईडला काढून घेऊया. अशा पद्धतीने बघा सुंदर अशी मिरची पण आपल्याला थोडीशी फ्राय करून घ्यायची. आता याच कढईमध्ये आपण कांदा ॲड करूया. छानपैकी आपल्याला लालसर असा हा कांदा यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा थोडासा होत आला की यामध्ये आपण टोमॅटो सुद्धा ॲड करूया. हे बघा एकदम छान पद्धतीने आपला कांदा आहे आणि टोमॅटो छान होत आलेला आहे. आपल्याला थोडंसं साईडला करून घेऊया. थोडंसं किंचित तेल ॲड करूया. त्यामध्ये यासोबत आपण आता खसखसही यामध्ये ॲड करूया. तीळ आणि खसखस. आपल्याला सगळं छानपैकी भाजून झालेलं आहे. आता आपण याला साईडला काढून घेऊया. याला थंड होण्यासाठी आपण 5 ते 10 मिनिटे सोडून देऊया. हे छान थंड झाल्यावर बघा आपण याला मिक्सरच्या जारमध्ये ॲड केलं आहे. यासोबत आता आपण अद्रक आणि लसूणही ॲड करणार आहोत आणि याची छान अशी एक पेस्ट बनवून घेऊया. अशा पद्धतीने बघा आपण याची छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. कढईमध्ये आता आपण सर्वात आधी तेल ॲड करूया. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण सर्वात आधी जिरे ॲड करूया. त्यानंतर आपण जे वाटण काढले ते ॲड करूया. छानपैकी बघा आपल्याला असं हे तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण धना पावडर आणि पनीर मसाला, हळद, लाल मिरची पावडर,
ॲड करून याला छानपैकी मिक्स करून घेऊया. आता आपल्या मसाल्याला जोपर्यंत छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. जेवढा छान मसाला होईल तेवढी सुंदर आपली भाजी होते. त्यामुळे मसाला परतताना अजिबात घाई करायची नाही आहे. मसाला आता खाली लागू नये म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते. आता लो फ्लेमवर आपण मसाला थोडा वेळ होऊ देऊया. 2 ते 3 सेकंद आपण मसाला असा होऊ देणार आहोत. हे बघा, भात देऊन मसाला एकदम सुंदर असा झालेला आहे. यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूया. मसाला छानपैकी झाला. यामध्ये आता आपण शिमला मिरची ॲड करूया. यानंतर आपण यामध्ये पनीर ॲड करूया. छान मिक्स करून घेऊया. मध्ये आता थोडंसं पाणी आपण ॲड करूया. यात मीठ चेक करून हवं असल्यास यात आपण मीठ आता टाकूया. थोडंसं मीठ मी यामध्ये ॲड करते. मीठ ॲड करून मिक्स करून झालं की यावरती आपण परत झाकण ठेवून याला 5 मिनिटं एक वाफ करून घेऊया. याची फ्लेमवर आपण गॅस ठेवणार आहोत. 5 मिनिटानंतर बघा आपण झाकण ओपन केले. सुंदरशी अशी आपली चिली पनीरची भाजी तयार आहे. करायला साधी सोपी एकदम टेस्टी अशी ही भाजी लागते. चिली पनीरची भाजी. चला आता आपण हिला गरम गरम अशी सर्व करूया.
वरतून आपण थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकूया. आता आपण हिला गरम गरम अशी सर्व करूया. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका. Thank you for watching. Subscribe my channel please.